नमस्कार. मी वंदना सलवदे वाघमारे, समुपदेशिका तथा शिक्षिका. आज शुभम भवतु या अंतर्गत आई पण भारी देवा या संदर्भाने आज घराघरातील आयांना माझं बाळ जेवतच नाही, मूल काही खातच नाही, जेवण करायचं म्हटलं की रडारड करतं, अशा संदर्भाने समस्या जाणवत आहे. बऱ्याच मातांनी मला हे प्रश्न पण विचारलेला आहे की हट्टीपणा न करता, रडारड न करता बाळाला जेवण घालायचे, तर त्यासाठी काय करावं लागेल? पहिली महत्त्वाची गोष्ट, जेव्हा मूल जेवण करायला सुरुवात करतं तेव्हा तुम्ही मुलाला जेवण घालत असताना काय म्हणता, काय सांगता? पूर्वीची आपली आई जी होती किंवा आपल्या बालपणी ज्या आया बघितल्यात त्या आया बाहेर न्यायच्या आणि काऊचा चिऊचा घास, हा एक काऊचा घास, हा एक चिऊचा घास असं म्हणून भरवायच्या. मग आत्ताची आई काय करते? मोबाईल दाखवते, टी व्ही दाखवते आणि मग त्याला खायला लावते आणि नंतर मग ते मूल हट्टीपणा करतं. टी व्ही मोबाईल असेल तरच जेवतं. आणि आपण पण अशी आमिष दाखवतो, कधी प्रलोभन दाखवतो की तू जेवला तर मी तुला तुझ्या आवडीचं देईन, तुला फिरायला नेईन, तुला चॉकलेट देईन, तुला टी व्ही बघू देईन, तुला कार्टून लावू देईन. हे सगळं आपण पहिल्यांदा सुरुवातीला आपणच सांगत असतो आणि मग नेमकं हीच गोष्ट आपलं मूल पक्कं हेरतं आणि मग नंतर तेच आपल्याला सांगत असतं की तू मला टी व्ही बघू दिली तर मी जेवतो, तू मला फोन दिली तरच मी खाते, तू मला फिरायला नेली तरच मी जेवण करते, असं ते पुन्हा सांगायला लागतं. म्हणून जेव्हा मूल जेवायला सुरुवात करतं त्याच वेळेपासूनच त्याला आपण जबरदस्ती करायची नाही, ही पहिली महत्त्वाची गोष्ट, की खा खा म्हणून त्याच्या मागं लागायचं नाही. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, आपण त्याला जेवण करत असताना, खाऊ घालत असताना आमिष दाखवायची नाही कशाचीही, प्रलोभन दाखवायचं नाही. म्हणजे तू जेवण कर हां, मी तुला एवढं देते, हे अजिबात करायचं नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मुलाला भूक लागण्याची वाट बघायची. खरं तर आत्ताचं धकाधिकीचं जीवन आहे किंवा वेळच नाही आहे तेवढा, हे सगळं मला माहीत आहे. पण तरीसुद्धा मुलाला जेव्हा कडक भूक लागते त्याच वेळेस आपण त्याला जेवणाचा फोर्स करावा असं मला वाटतं. एवढे काही छोट्या गोष्टी जर आपण पाळल्या तर नक्कीच आपण मुलांना खाण्यापिण्याच्या बाबतीत चांगल्या सवयी लावू शकतो. त्याला मनाने स्वतः खायची सवय लावू शकतो. सगळ्या पालेभाज्या खायची सवय लावू शकतो. तर हे सगळं करण्यासाठी त्याला कडक भूक लागणं हे फार महत्त्वाचं आहे. टी व्ही, मोबाईलपासून दूर ठेवणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद. स्वयंभव.